रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे आता गावामध्ये मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। कानवा देवीला पूर आल्याचंही पाहायला मिळतंय। शहापूर तालुक्यामध्ये प्रतिपंढरी म्हणून हे गाव ओळखलं जातं। आता या ठिकाणची जी चरीव गाव आहे ती गावाची नदी काठी असलेलं मंदिर दरवर्षी पाण्याखाली जातं। कैलाश शेख आपल्यासोबत उपस्थित आहेत, फैयाज शेख आपल्यासोबत उपस्थित आहेत। ते या गावातून आढावा घेतायत। काय परिस्थिती आहे सध्या गावातली? शहापूर तालुक्यात रात्रभरपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्या कारणाने कानवे नदीला जो पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि चरीव गावात जे 3 मंदिर आहेत, एक मंदिर शंकराचं आहे, एक पुंडलिकाचं आहे आणि एक विठ्ठल रुक्माईचं जे मंदिर आहे, तिन्ही मंदिरे हे कानवे नदीला आलेल्या पुरामुळे पूर्णपणे बुडालेले आहेत। आणि या नदीच्या आजूबाजूला देखील गावात काही घरं आहेत ती देखील बुडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। म्हणून तहसीलदारांनी सावधगिरीचा पर्याय म्हणून सावध राहण्याची प्रशासनाला सूचना दिल्या गेलेल्या आहेत। नक्कीच फैयाज, आपण पाहू शकतोय की चक्क मंदिर हे नदीच्या खाली गेलेलं आहे। इतका मोठा पूर शहापूरमध्ये या गावामध्ये आलेला आहे। पावसाचं चांगलंच धुमशान पाहायला मिळतंय।